राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज अनुदानित खाजगी शाळांना संचालकांना अमाप अशी अधिकार दिलेले आहेत आणि त्याच्यात ज्या अल्पसंख्याक शाळा आहे, अल्पभाषिक शाळा आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारच्या कायद्याचं बंधन नाही आहे आणि त्यामुळे ते सगळ्या गोष्टींचे, सगळ्या कागदपत्रांचे बॅकडेटेड आणि मनमानी असे फेरफार करतात। आम्ही मागच्या 3 वर्षापासून म्हणजे उपसंचालक सन्माननीय भाऊसाहेब चव्हाण असताना आमच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्याला आज 2 ते 2.5 वर्ष होत आहेत। दर महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला सुनावणी होते। लहरा काबरा विद्यालयाच्या बोगस शिक्षक भरतीच्या बाबतीत आम्ही ज्या काही मित्रांनी जे काही अर्ज केलेले आहेत, तक्रारी केलेल्या आहेत, त्या तक्रारीच्या सुनावणी उपसंचालक कार्यालयात होते। हे तक्रारदार मुळात याच शाळेचे माजी संचालक आहेत, माजी सेक्रेटरी आहेत, सहकार्यवाह आहेत आणि कोषाध्यक्षही आहेत। आणि मुख्य कारण त्यांचं असे का 2018ला ज्या काही भरती केलेल्या आहेत त्या कागदावरती 2012 पासून दाखवलेल्या आहेत आणि 2012, 14, 16 आणि 17 पर्यंत जे काही पदाधिकारी होते त्यांच्या काळात त्या भरती दाखवलेल्या असल्यामुळे त्यांचा कार्यकाळही त्या धोक्यात आलेला आहे आणि एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे का हे प्रकरण जेव्हाही बाहेर पडेल तर त्या लोकांनाही शासनाकडनं कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ शकतो। आणि म्हणून आम्ही उपसंचालक कार्यालयात केलेल्या पाठपुराव्यात अनेक सुनावण्या झाल्या। सुरुवातीच्या काळात या सुनावण्या होऊ न देण्यामागे षडयंत्र रचलं जायचं आणि दरवेळेस सुनावणी पुढे ढकलली जायची। अशा प्रकारे अंतिम सुनावणी मात्र फेब्रुवारी महिन्याच्या 2026 मध्ये झाली, परंतु फेब्रुवारी महिन्यापासून अजूनपर्यंत उपसंचालक साहेबांनी कोणताही निर्णय दिलेला नाही। आणि मध्यंतरीच्या काळात शाळेने अनेक भरत्या करून घेतल्या आणि राजरोस मार्केटमध्ये शिक्षकांचा रेट काढून या भरत्या केल्या जातात। आता आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा या भरती रोखण्यासाठी प्रयत्न करतोय, कारण आधीच अनेक मार्गांनी त्यांच्यावरती अनेक आरोप लागलेले आहेत। वेगवेगळे शिक्षक तक्रारी करतायत, माजी विद्यार्थी तक्रारी करतायत, विद्यार्थ्यांकडनं जास्तीचे अनऑथोराइज्ड पैसे घेतल्यामुळे तेही तक्रारी करतायत। सक्तीची देणगी वसूल केली जाते ज्युनियर कॉलेजला आणि अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टींना कंटाळून संपूर्ण समाज या संचालक मंडळाच्या विरोधात हे थांबवण्याच्या प्रयत्नात आहेत। आणि अशा वेळेस जे प्रशांत सोनजेनी जे पाऊल उचललेलं आहे धाडसाचं, आंदोलनाचं, आणि त्याला आम्ही संपूर्ण पाठिंबा देत आहोत। या प्रकरणात आमच्याकडे जवळपास 150 डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याच्यात स्पष्ट दिसतंय का डिजिटल आदेश मालेगावच्या 1000 खोलीत तयार करून कार्यालयांमध्ये जमा केलेले आहेत। कार्यालयातल्या आवक आणि जावक या गायब केलेल्या आहेत। संस्था आणि झेडपी संगनमताने कोणतेही पुरावे सादर करण्यास अडथळा निर्माण करतायत आणि म्हणून ही सुनावणी निर्णयाप्रत जात नाही आहे। पोलीस डिपार्टमेंटला चुकीची माहिती दिली जाते
आम्हाला मालेगाव DYSP साहेबांकडनं असं पत्र आलेलं आहे की सदर चौकशी झेडपीमध्ये चालू असल्यामुळे आम्ही याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र कोणत्याही झेडपीमध्ये हे सुनावणी चालू नाही आहे, चौकशी चालू नाही आहे, तरीसुद्धा त्यांनी अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे आणि कार्यवाही स्थगित केलेली आहे. तिकडे उपसंचालकांनी स्थगित केलेली आहे, इकडे पोलीस डिपार्टमेंटनेही, आणि आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे का जोपर्यंत उपसंचालक आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही पुढची कारवाई करत नाही. मारू सर, आपण एवढे मोठे आरोप मतलब त्या स्वस्त चालकांवर आपण करत आहे. आपल्याकडे काय मतलब आधार काय मतलब बेसिक काय आपल्याकडे? हे बघा, आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत. मात्र चौकशी पूर्ण न झाल्यामुळे सगळं गुलदस्त्यात पडलेलं आहे. आमचं खुलं आव्हान आहे की या संपूर्ण कागदपत्रांची चौकशी पूर्ण होऊ द्या, निर्णयाप्रत येऊ द्या आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. मालेगावातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आज हायकोर्टातही जामीन न मिळाल्यासारखं झालेलं आहेत. अनेक संचालकांवर कारवाया झालेल्या आहेत, अनेक संस्थांवरती कारवाया झालेल्या आहेत, पण लहरा काबरा विद्यालयावर प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फ्रॉड झालेले असून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, चौकशी होत नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं का एकदाची संपूर्ण चौकशी होऊन दूध का SIT जी नेमलेली आहे त्या मार्फतही SITनेही माध्यमिकचे 3 शिक्षक SITच्या यादीमध्ये आलेले आहेत. मात्र त्याच्यावरती पुढची कारवाई काहीच झाली नाही. त्याचप्रमाणे या प्राथमिकच्याही नावं SITकडे पूर्ण चौकशीसाठी घ्यावीत, त्या फायली त्यांनी तपासाव्यात, त्या फायली झेडपीने, उपसंचालक कार्यालयाने आणि संस्थेने या उपलब्ध करून द्याव्यात आणि ही चौकशी पूर्ण करावी. अन्यथा कायद्यानुसार सुद्धा जर कागदपत्र उपलब्ध करून देण्यास संस्था किंवा शासन असमर्थ असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार, नियम, कायदे आहेत. पण त्या लपवण्याचा प्रयत्न या सगळ्या स्तरावरनं होतोय. तर एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल. हम बहुत मेहनत करते हैं, आप लोगों तक आपके मसाइल को उठाते हैं, आपके मसाइल को शासन तक, प्रशासन तक पहुंचाते हैं, आपके मुद्दों पर बात करते हैं, दुश्मनी लेते हैं, और इसके बदले में हम आपसे क्या मांगते हैं? सिर्फ हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को प्रेस कीजिए, और हमारी खबर अगर अच्छी लगती है तो इसे शेयर कर दीजिए. आप देख रहे थे अब तक न्यूज़ इंडिया, जाबिर शाह के साथ. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए TC स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला TC डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.